आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्या पिरतीची आस लागते क्षणाला, काळजात उतरती भिडते मनाला. तुझ्या भेटीसाठी राणी गाव सारं ताणलं, अलगद चालणार आभाळ बी थांबलं. तुझ्या माग माग गुंततोया जीव तुझ्या मंदी. याड लागलं वाड लागलं तुझ्या पिरतीचं खुळ लागलं. याड लागलं वाड लागलं तुझ्या पिरतीचं खुळ लागलं खुळ लागलं. I love you. I love you. बोका मारे जयदीपराव, हे बोका मारे काय करते इथं? नाही 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 थांबा, मी गॉगल घातलाय ना म्हणून मला ते बोका मारे दिसते. गॉगल काढतो म्हणजे रुपाली वहिनी दिसते. तरी पण बोकाच मारे दिसते. जयदीपराव असं कसं झालं? अरे म्हणलं रुपाली असं कसं काय झालं? खरं सांगायचं तर मला हे सगळं बोलायला नाही आवडत, पण मनापासून सांगतो मी तुमच्यावर आयुष्यभर प्रेम करीन. हे सगळे म्हणाले की मुलींना असं ऐकायला आवडतं म्हणून बोललो, नाहीतर मला असं वाटतं की प्रेम हे बोलण्यातून कमी आणि वागण्यातून जास्त कळतं. माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम. तुम्ही लाज वाटत नाही रात्री अपरात्री पोरीला बोलून तिच्याशी असं बोलायला? अहो पण तुम्हाला कोणी बोलवलं आणि मी कशाला तुम्हाला आहे? मी कशाला म्हणू? मला तर तुमची तोंड बघायची बी इच्छा नाही. मला बी काय हौस नाही. तुमच्याच माणसाने इकडे याचा निरोप दिला होता. विचारा त्याला. त्या धन्यानं घोळ घातलेला दिसतोय सगळा. धनाजीराव कोण? अरे धनाजीराव म्हणजे मी, धनाजीराव लक्ष्मण माने. धनाजीराव तू नाही, तू बळवंतराव. बळवंत लक्ष्मण माने ना का माझं नाव? अरे मी माझं नाव का सारखं विसरतो राव. नावाचं काहीतरी कर राव. जयदीपराव, त्या वाघमारेला मी हाकलून येतो. थांबा. गोळी घालन ती. ती काय करते राव इथं? आता बोला आणि म्हण मी चांगला आहे. हो, मी चांगला काय वाईट याचं प्रमाणपत्र मला तुमच्याकडनं घ्यायची गरज नाही. इथं भेटलाय, परत थोबाड बी दाखवू नका. माझी बी देवाकडे हीच प्रार्थना आहे का जन्मात तुमचं तोंड बघायला लागू नये. आणि मी बी देवाकडे हेच मागतो की माझ्या आयुष्यात परत कधी तुम्ही समोर यायला नको, नाहीतर परिणाम चांगलं होणार नाही.
आपण नाही राहायचं इथं, हे समजून नाही होणार. चल पळून जाऊया आपण. मी सांगते तसंच करू. चला निघू इथून. आंबरे, आई, माझं ऐका, मी सांगते तसं करू. निघू इथून. नाही राहायचं इथं, नाही राहायचं इथं आपण. नाही राहायचं. बया 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 बया, बघितलं का माझी होणारी सून काय रंग दावायला लागली या लग्नाच्या आधी. माझं नाकच कापायचं ठरवलेच आहे ना, म्हणून तरी समधी नाटकं लावल्या ती तुम्ही. अगं वाईट तर चाट ठेवणार आहेस का नाही माझी तू. लग्नाचा दिस आहे आणि इथं ताणून झोपली आहेस मी. उठ आता चट्टीशी आणि 0 मिनिटात आवरून बाहेर आली पाहिजेत बघ. सांगा, शिकवा जरा लेकीला काय तर. दिदे, आज मेलोच असतो बघ. म्हणजे काय झालंय? सॉरी, आत्या चिडली नव. अगं मला कळालंच नाही एवढा उशीर कस काय झोप लागली. अगं तू झोपायचं काय घेऊन बसल्यास? इथे झोपेत पडपडण्याच्या नादात तू आत्याला आपला सगळा प्लॅन सांगून बसली असतीस. काय? वय नाहीतर काय, थोडक्यासाठी वाचलोय आज आपण. नशीब तिला काय कळालं नाही, नाहीतर ना. बर तू चल बाहेर, तुला सांगते. इथे नुसते भीतीलाच नाही तर लादीला आणि छपराला पण कान नाक डोळेत. चल बाहेर.